नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या झाडाचे कळ्या का बरं गळतात। अजून मित्रांनो याच्यासाठी उपाय काय आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। सगळ्यात पहिले आता मित्रांनो कारण म्हणजे रिझन्स काय असतात ते आपण पाहू। सगळ्यात फर्स्ट जो असतो मित्रांनो तो आहे ओव्हर वॉटरिंग किंवा अंडर वॉटरिंग। म्हणजे तुम्ही जे पाणी आहे झाडाला खूप जास्त टाकत आहे किंवा कमी टाकत आहे। याच्यातला सगळ्यात जो मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आहे जास्त पाण्याचा ओव्हर वॉटरिंग। जास्त पाणी जसंच आपण झाडाला देतो तर त्यांनी झाडांची कळ्या जे असतात ते गळणं सुरू होऊन जातात। तर हे पॉईंट नक्की ठेवायचं आहे, जेव्हा झाडाला गरज आहे पाण्याचंच तेव्हाच टाकायचं आहे। आणि अंडर वॉटरिंग म्हणजे खूप जास्त कमी पाणी टाकलं तरी पण गळतात। तर हे जे पाण्याचं कारण आहे मित्रांनो हे नक्की लक्षात ठेवायचं आहे। तुम्हाला तुमचं बोट पाण्यात घालून पाहायचं आणि पाहायचं मॉइश्चर असेल तर तुम्हाला पाणी नाही द्यायचं आहे, नसेल तर पाणी टाकून द्यायचं आहे। अजून एक खुरपीनी पण होते, जसं हे आपलं हिबिस्कस म्हणजे जास्वंदाची झाडं असतात त्याच्यात खूप जास्त खुरपी केली त्यांनी पण कळ्या गळतात। तर हे पण पॉईंट नक्की लक्षात ठेवायचं आहे। आता मग दुसरा पॉईंट आहे पेस्ट अटॅक्स। पेस्ट अटॅक्स म्हणजे किडे कीटक लागले आपल्या झाडाला तर त्यांनी पण आपल्या झाडाचे जे कळ्या असतात ते गळून पडतात। तर हा पण एक पॉईंट आहे। मग तिसऱ्या नंबरचा पॉईंट आहे फंगस। फंगस समजा मातीत खूप जास्त लागली असेल किंवा मुळामध्ये फंगस लागली असेल, पांढरी फंगस लागू शकते, हिरवी फंगस किंवा पाण्याला पण तुम्हाला अटॅक्स दिसू शकतात, काही रोग दिसू शकतात। ते असतील तर मित्रांनो त्यांनी पण जे कळ्या आहे झाडाच्या ते गळून पडतात। मग पुढचा पॉईंट आहे पाचवा पॉईंट ओव्हर फर्टिलायझर। म्हणजे खूप जास्त फर्टिलायझर टाकत आहे। याच्यात आपलं जे कावडंग कंपोस्ट म्हणजे शेणखत आहे जे ऑर्गॅनिक आहे ते पण येते या पॉईंटमध्ये। का बरं, जसं शेणखत उन्हाळ्याचं खूप जास्त टाकल्या गेलं झाडाला तर जसं शेणखत जे आहे ते गरम असते थोडंसं, तर उन्हाळ्यात ते गरम आपण झाडाला टाकलं तर थोडंसं शॉक बसतो, जेणे की कळ्या गळून पडतात झाडाचे। तर तुम्हाला जे शेणखत आहे मित्रांनो ते उन्हाळ्यात कमी वापरायचं आहे, जास्त अजिबात वापरायचं नाही आहे। मग पुढचा पॉईंट आहे की याच्या अल्टरनेटिव्ह तुम्ही जी कंपोस्ट ही जी शेणखतापासून तयार केले जाते ती तुम्हाला झाडात वापरायला पाहिजे। कंपोस्ट ही घरच्या घरी कसं तयार करायचं आहे आधीच व्हिडिओ मी बनवून ठेवला आहे चॅनलवर, तर तो व्हिडिओ नक्की पाहाल। घरच्या घरी तयार करा आणि उन्हाळ्यात तेच तुम्हाला टाकायला पाहिजे। सहाव्या नंबरचा पॉईंट आहे केमिकल फर्टिलायझर्स तसे अजिबात वापरायला नाही पाहिजे। पण समजा तुम्ही केमिकल फर्टिलायझर्स यूज करत असाल तर तुम्हाला उन्हाळ्यात केमिकल फर्टिलायझर्स अजिबात नाही टाकायला पाहिजे, यांनी पण तुमचे जे झाडाचे कळ्या असतात ते गळून पडतात। मग सातवा नंबरचा पॉईंट आहे जो शेवटचा पॉईंट आहे तो लेस फर्टिलायझर। कमी खत टाकण्याने पण झाडाचं न्यूट्रिशन डेफिशियन्सी होते, अजून त्यांनी पण झाडांच्या कळ्या गळून पडतात। आता मित्रांनो जाणून घेऊ सोल्युशन्स। म्हणजे आता तुम्हाला तुमच्या झाडामध्ये उपाय काय काय करायचे आहेत। तर सगळ्यात पहिले वॉटरिंगचा जसं सांगितलं तर उन्हाळ्यात तुम्हाला रोजच्या रोज तुमच्या झाडाला पाणी टाकायचं आहे, थोडं नक्की लक्षात ठेवाल। मग जसं हिवाळ्यात तुम्ही 3-4 दिवसातून एकदा पाणी टाकू शकता आणि पावसाळ्यात जेव्हा गरज पडेल तेव्हाच पाणी टाकायचं आहे। पावसाळ्यात कमी करून टाकायचं आहे पाणी, अजिबात ओव्हर वॉटरिंग नाही करायचे आहे। पुढचा पॉईंट पेस्ट अटॅक्स जसं सांगितलं तर किडे कीटक लागले त्याच्यासाठी कडुलिंबाचा स्प्रे करू शकता, कडुलिंबाच्या तेलाचा स्प्रे। तर कडुलिंबाचं तेल घरच्या घरी झाडांसाठी कसं तयार करायचं याच्यासाठी मी व्हिडिओ आधीच चॅनलवर बनवून ठेवलाय, तर तो व्हिडिओ नक्की पाहाल। अजून त्याच्यात मग तुम्हाला जे कडुलिंबाचं तेल आहे 1 लिटरमध्ये 1 चमचा टाकायचे, चांगल्याने मिक्स करून तुमच्या झाडावर फवारणी करून द्यायचं, सगळे किडे मरून जातील। मग पुढचा पॉईंट आहे फंगससाठी। तर फंगससाठी तुम्हाला नीमखल्ली यूज करायची। नीमखल्ली घरच्या घरी कसं तयार करायची याच्यावर आधीच मी व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तर तो नक्की पहा। किंवा जी हळद आहे मित्रांनो 1 चमचा तुम्ही आपल्या कुंडीमध्ये टाकू शकता, हे पण वापरू शकता। किंवा जे राख असते वूड ॲश म्हटल्या जाते जे आहे ती कशी वापरल्या जाऊ शकता, 1 चमचा तुम्ही जसं जसं लहानसं पॉट असेल तुमची लहान कुंडी आहे तर त्याच्यात 1 चमचा टाकायचा आहे तुम्हाला। अजून जसं जमिनीतलं झाड असेल तर त्याच्यात 2 ते 3 चमचे तुम्हाला टाकून द्यायचं आहे। आणि नीमखल्लीसाठी पण सेमच डोस राहील। नीमखल्ली घरच्या घरी तुम्ही तयार करून घ्याल व्हिडिओला पाहून। अजून मग 1 चमचा तुम्ही कुंड्यांमध्ये टाकाल आणि 2 ते 3 चमचे तुम्हाला जमिनीतल्या झाडांना टाकायचं आहे। अजून जे राख आहे मित्रांनो ते तुम्ही एक फंजीसाईड, जसं आता तुमच्या समजा पानांना रोग लागला आहे, झाडाला रोग लागला आहे, पेस्ट अटॅक्स अजून किडे कीटक वेगळे असतात मित्रांनो। जसं फुलांना म्हणजे वेगळा रोग असतो, जसं जे पानं असतात त्याच्यावर असे काही स्पॉट्स असतील, काळे रंगाचे असे काही स्पॉट्स आले असतील, व्हाईट स्पॉट्स असतील, हे लिंबाच्या झाडाला खूप कॉमनली लागतात। सिट्रस कॅन्सर वगैरेला म्हटलं जाते, त्याच्यासाठी एक सेपरेट मी व्हिडिओ बनवला होता, तो पण पाहू शकता। तर हे काही असे जे रोग लागले असतात झाडांच्या पानांना, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, झाडाला चांगल्याने ओलं करून घ्यायचं आहे, खूप चांगल्याने पाणी टाकून द्यायचं आहे। त्याच्यानंतर जी वूड ॲश आहे, राख जी आहे, राख तुम्हाला पूर्ण झाडावर चांगल्याने त्याच्या पानांवरही तुम्हाला चांगल्याने ते काय स्प्रे वगैरे म्हणजे टाकून द्यायचं आहे, चांगल्याने मातीतही टाकायचं आहे, पानावरही चांगल्याने टाकून द्यायचं आहे। 1 दिवसासाठी ठेवायचं आहे, मग नेक्स्ट दिवशी चांगल्याने पानं धुवून झाडांना पाणी टाकून द्यायचं आहे।
तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं की तुमच्या झाडाचे कळ्या का बरं गळतात, अजून त्याच्यावर उपाय. तर कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता स्क्रीनवर तुम्हाला खताची प्लेलिस्ट आणि बाकी पण व्हिडिओज येत असतील त्यांना क्लिक करून नक्की पाहाल. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिल्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो नक्की कराल. धन्यवाद.